हॅलो, स्किन टाईपनुसार विविध प्रकारचे पॅक्स आणि मास्क वापरण्याच्या सेशनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आपण आता या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल, फेस पॅक आणि फेस मास्क मधील फरक समजून घेऊ शकाल, स्किन टाइप आणि फेस पॅक्स आणि मास्कचे विविध प्रकार याबद्दल जाणून घ्याल। स्किन टाइपनुसार फेस पॅक्स आणि मास्कचा वापर समजून घेऊ शकाल। विविध प्रकारचे पॅक्स आणि मास्क ॲप्लिकेशनसाठी आवश्यक असलेली मटेरियल्स पुढील प्रमाणे आहेत: हेडबँड, टॉवेल, प्लास्टिक किंवा ग्लास बॉल, फेस क्लीनिंग शीट, कवर क्लायंट बॉडीसाठी ब्लँकेट, पॅक ब्रश, प्लास्टिक स्पॅच्युला, फेशियल बेड, कॉटन बॉल्स गरजेनुसार, कोल्ड क्रीम गरजेनुसार, क्लिन्झिंग मिल्क गरजेनुसार, फेस पॅक गरजेनुसार, डिस्पोजेबल टॉवेल किंवा टिश्यू गरजेनुसार, अँटीसेप्टिक लोशन आणि ॲस्ट्रिंजंट गरजेनुसार, सन प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स गरजेनुसार। फेस पॅक्स आणि फेस मास्क हे दोन्ही स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ज्यांचा वापर चेहऱ्यावरील स्किनची कंडिशन आणि अपीअरन्स सुधारण्यासाठी केला जातो। फेस पॅक म्हणजे साधारणपणे पेस्ट किंवा थिक क्रीमी पदार्थ जो चेहऱ्यावर लावला जातो आणि धुण्याआधी ड्राय होण्यासाठी सोडला जातो। ते क्ले, हर्ब्स, फ्रूट्स किंवा इतर फायदेशीर पदार्थांसारख्या नॅचरल इन्ग्रेडियंट्स सह तयार केले जाऊ शकतात। फेस पॅक्स सामान्यतः स्किनमधील इम्प्युरिटीज काढून टाकून पोर्स टायटनिंग करून आणि डीप क्लिन्झिंग इफेक्ट प्रोव्हाइड करून चांगले काम करतात। दुसरीकडे फेस मास्क ही एक ब्रँड टर्म्स आहे ज्यामध्ये शीट मास्क, पील ऑफ मास्क, जेल मास्क किंवा क्रीम मास्क यासह विविध प्रकारचे मास्क समाविष्ट आहेत। फेस मास्क सामान्यतः आधीपासून बनलेले असतात आणि ते सिंगल यूज किंवा मल्टिपल यूज पॅकेजिंगमध्ये येतात। फेस मास्क त्यांच्या फॉर्म्युलेशनवर अवलंबून स्किनला हायड्रेट, नरिश, ब्राइटिंग, सूथ किंवा रेज्युनेट करतात। शीट मास्क उदाहरणार्थ सीरम सारख्या सोल्युशनमध्ये हिन सोक्ड शीट पासून बनलेले असतात, तर पील ऑफ मास्क त्वचेवर कोरडे होतात आणि ठराविक कालावधीनंतर पिल्ड केले जाऊ शकतात। स्किनचे साधारणपणे नॉर्मल, ड्राय, ऑइली, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह याचे 5 टाईप आहेत। नॉर्मल स्किन संतुलित असते आणि सामान्यतः आयडल स्किन टाइप मानली जाते। त्यात स्मॉल किंवा मीडियम साइज पोर्स सह मॉइश्चर आणि ऑइल प्रोडक्शनचा चांगला समावेश समतोल आहे। ड्राय स्किन लॅकमध्ये पुरेसा मॉइश्चर नसतो आणि ती टाईट आणि रफ फील होते। ते डल, फ्लॅकी किंवा डिहायड्रेटेड दिसू शकते। ड्राय स्किन कमी ऑइल तयार करते ज्यामुळे स्किन बॅरियर निर्माण होतो।
ऑइली स्किन जी आहे ती स्किनचे नॅचरल ऑइल जास्त प्रमाणात सीबम तयार करते. हे बऱ्याचदा शायनी दिसते. विशेषतः टी झोन, फोरहेड, नोज आणि चिन. जास्त ऑइल प्रोडक्शनमुळे ऑइली स्किनला एनलार्ज पोर्स, ब्लॅक हेड्स आणि ॲक्मी ब्रेकआउटची शक्यता जास्त असते. कॉम्बिनेशन स्किन चेहऱ्यावर ऑइली आणि ड्राय दोन्ही भागद्वारे दर्शवले जाते. सामान्यतः टी झोन, फोरहेड, नोज आणि चिन आणि ऑइल असते, तर चिक्स आणि इतर भाग ड्राय किंवा नॉर्मल असू शकतात. सेन्सिटिव्ह स्किन सहजपणे इरिटेट होते आणि विविध पर्यावरणीय फॅक्टर्स, स्किन केअर प्रोडक्ट्स किंवा इन्ग्रेडियंट्स वर रिॲक्ट करू शकते. ते रेड, इन्फ्लेम्ड किंवा इटची दिसू शकते. सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी स्किन केअर प्रोडक्ट निवडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण हार्श और इरिटेटिंग इन्ग्रेडियंट्स सेन्सिटिव्हिटी वाढू शकतात. मग आमच्याकडे क्ले पॅक्स आहेत, जे रक्तभिसरण उत्तेजित करण्यासाठी आणि स्किनच्या पोर्सना तात्पुरता कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी वापरले जातात. ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी क्ले पॅक्स चांगले असतात. मास्क ब्रश वापरून क्ले पॅक्स लागू केले जाऊ शकतात आणि सुमारे 10 मिनिटांमध्ये सेट होऊ शकतात. मास्कचा आणखी एक प्रकार म्हणजे रबर मास्क. याचा उपयोग फर्मिंग, टोनिंगसाठी, युथफुल स्किन परत आणण्यासाठी केला जातो. हे पावडर स्वरूपात विकले जाते आणि वापरण्यास सोपे आहे. पुढील प्रकार शीट मास्क आहे. हा मास्क 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर काढून टाकू शकतो. चांगला रिझल्टसाठी सिरम शोषून घेण्यासाठी चेहऱ्यावर हळूवारपणे टॅप करा. शीट मास्क ब्राइटिंग डल स्किन करू शकतात, ॲक्मी क्लिअर करू शकतात आणि ड्राय स्किन मॉइश्चरायझिंग करू शकतात. कोणतीही मास्क किंवा पॅक लावण्याची एक जनरल प्रोसेस आहे. प्रथम ॲप्लिकेशनसाठी मास्क तयार करा आणि नंतर क्लायंटच्या हेडवर हेडबँड बांधा. स्टरलाइज्ड मास्क ब्रश किंवा स्पॅच्युला वापरा आणि मास्क लावणे सुरू करा. मास्क ॲप्लिकेशनचा क्रम नेक, चिन, चिक, नोज आणि फायनली फोरहेड सुरू झाला पाहिजे. मास्क लगेच आणि समान रीतीने अप्लाय करा, जेणेकरून स्किनवर त्याचे जास्तीत जास्त प्रभाव पडेल. ते खूप थिकली अप्लाय करू नका, कारण नंतर ते काढणे खूप कठीण होईल. मास्क नोस्ट्रिल्स, लिप्स, आयब्रोज आणि हेअरलाईन क्लिअर ठेवा. शिफारस केलेल्या वेळानुसार किंवा आवश्यक असलेल्या इफेक्टनुसार मास्क काढून घ्या. स्किनची सेन्सिटिव्हिटी आणि क्लायंटच्या कम्फर्टचा देखील विचार करा. त्यानंतर मास्क आणि आय पॅड्स काढा. डॅम्प कॉटन वूल वापरून योग्य टोनिंग लोशन लावा. फेशियल टिश्यूसह स्किन ड्राय करा. हेडबँड काढा आणि क्लायंटचे केस टायडी करा. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटचा रिकॅप घेऊया. स्किन टाईपनुसार फेस पॅक आणि मास्क वापरा. फेस पॅक सामान्यतः स्किनमधील इम्प्युरिटीज काढून टायटनिंग पोर्स करून आणि डीप क्लिन्झिंग इफेक्ट प्रदान करण्याचे काम करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फेशियल मास्कचे वेगवेगळे फायदे आहेत आणि प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहेत. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला स्किन टाईपनुसार विविध प्रकारचे पॅक्स आणि मास्क वापरल्याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर भेटू मग पुढील सेशनमध्ये.